पर्यावरणाबद्दल सगळ्यांना थोडंफार कुठेतरी वाटतं, पण आपण आहे ना आपल्या लाईफ मध्ये एवढे मग्न झालोय ना की ती गोष्ट आपण विसरलोय की पर्यावरण किती इम्पॉर्टंट आहे. तर काय होतं की जेव्हा मी हे दादरवर काम करत होतो, एकदा अमित साहेब ठाकरे यांचे नेते त्यांनी मला बोलवलं आणि विचारलं की तू हे जे करतोयस दादरचा समुद्र किनारा, तर फक्त दादरवर का करतोय? तर आजकाल मुंबईच्या नद्या राहायला नाहीयेत, त्या नालेच झालेत. ओके, मिठी नदी आपण म्हणतो, पण तो नाला आहे. बरोबर. प्लास्टिक जे आहे ते वाईट नाहीये. प्लास्टिक इज द बिगेस्ट इन्व्हेन्शन ऑफ मॅनकाइंड. सगळ्यांचे होप्स ते सन्माननीय रासाहेबांवरच आहे. ठीक आहे, अमित साहेब म्हणजे काही गोष्ट करायची असेल तर पहिलं मला असं दिसतं की मी अमित साहेबांना विचारतो आणि ते मला चांगलं मार्गदर्शन, चांगलं त्यांच्या नेतृत्वाखाली मस्त होत. विचार करून मतदान करा, असंच मतदान करू नका. तुमचा तो अधिकार आहे. एक वोट पण खूप महागात पडतो. पहिलं तुमचं जे तुम्ही सांगितलं की साहेबांकडे लोक पोचतात, सगळे प्रॉब्लेम जे आहेत, म्हणजे कोविड मध्ये पण जर तुम्ही बघितलं की सगळी लोक जी होती ती साहेबांकडेच पोहोचायची, बरोबर, बाकी कुठे नाही. तर माणसाला माणूस सांभाळून घेऊ शकतो. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर सध्या निवडणुकांचे दिवस आहेत, तरी सुद्धा तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. सर्वात आधी तुमचे मनापासून आभार. तर आज आपण तुमच्याविषयी, तुमचं पर्यावरण प्रेमाविषयी आणि राजकारणाविषयी बऱ्याच गप्पा मारणार आहोत. तर सुरुवात आपण तुमच्या सुरुवातीच्या दिवसांपासून करूया, ज्यावेळी तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये होता. तर ते दिवस कसे होते आणि तुमचं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांगा. शाळेतले दिवस मस्तच होते. शाळेतले दिवस सगळ्यांचेच चांगले असतात, आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. इनफॅक्ट ते जे मित्र असतात, ते जे मित्र तुमचे राहिले म्हणजे तुम्हाला समजायचं तुम्ही जीवनात काहीतरी मिळवलं. बरोबर. तर अजून आहेत आमच्या शाळेचे मित्र, आमचा ग्रुप आहे, आम्ही अजूनही भेटतो. तर शाळेचे दिवस चांगलेच होते आणि ते मित्र आमच्या सोबत आहेत अजून. तर चांगलीच जर्नी आहे ती शाळेची. नंतर मग कॉलेज म्हणावं तर केमिकल इंजिनिअरिंग केली आहे मी. फक्त एक असं इन्सिडेंट झालेला की लास्ट इयर मध्ये होतो केमिकल इंजिनिअरिंगचा आणि मला एटीकेटीज लागलेल्या. घरी होतो, काही करत नव्हतो. मम्मीने सांगितलं काहीतरी पार्ट टाइम जॉब कर. तर त्याच वेळेला तिने न्यूजपेपर मध्ये बघितलं की कॅबिन क्रू एअर होस्टेस असा इंटरव्ह्यू आलाय जेट एअरवेजचा. तर त्यावेळेला मला काही माहिती नव्हतं. पहिल्यांदा मी कधी विमानात पण बसलो नव्हतो. 19-20 वर्षाचा होतो तेव्हा. गेलो इंटरव्ह्यूला आणि समहाव तिकडे झालं, जॉब झाला आणि त्यानंतर मी कॅबिन क्रू झालो. असं झालं. तर ती जर्नी अशी होती की इंजिनिअरिंग केलंय आणि त्यानंतर पण कॅबिन क्रू असं. मग तो जॉब तुम्ही किती वर्ष कंटिन्यू केला? जेट एअरवेज मध्ये मी जवळपास 2 वर्ष होतो आणि त्यानंतर मग मी एका इंटरनॅशनल एअरलाईन मध्ये होतो, एमिरेट्स मध्ये. तर ते 5 वर्ष होतो. तर 7 वर्ष मी कॅबिन क्रूचे होतो, 2003 ते 2010 पर्यंत. ओके. मग ते जॉब नंतर कधी स्विच केला? जॉब स्विच म्हणजे मला मग नंतर मग तिकडे दुबईला खूपच कंटाळा यायला लागला. मला खूप लोनली फील होत होतं आणि मग त्यानंतर मी विचार केला की नाही, आता आपल्या घरी जायचंय, आपल्या शहरात जायचंय, आपल्या देशात जायचंय आणि तिथे काहीतरी करूया. तर काही न विचार करता दुबईवरनं आम्ही इथे आलो आणि त्यानंतर मग मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍज अ प्रोडक्शन काम केलं. पहिलं छोटं मोठं काम करायचो आणि त्यानंतर मग बन्साली फिल्म्स मध्ये मी प्रोडक्शन सुपरवायझर होतो. त्यानंतर मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर झालो आणि त्यानंतर मग स्वतःचं प्रोडक्शन हाऊस चालू केलं. आम्ही डिजिटल ऍड फिल्म्स बनवायचो. माझी कंपनी होती घुंगरू फिल्म्स करून. आणि ते करता करता मग असं झालं 2017 मध्ये जे सोशल वर्क आणि पॉलिटिक्स मध्ये आलो. त्यानंतर ते करायला वेळ नव्हता. आता हेच करतोय. मग ते बंदच केलंय की? प्रोडक्शन हाऊस टोटली बंद आहे. दो मला आता इथून पुढे अवेअरनेस फिल्म्स करायचे आहेत. कारण की मी अवेअरनेस मध्येच आहे. तर अवेअरनेस जेव्हा एका फिल्मच्या मार्फत जातं तेव्हा ते खूप लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून मला डिजिटल परत फिल्म्स करायच्या आहेत आणि अवेअरनेस फिल्म्स करायच्या आहेत वेगवेगळ्या टॉपिक घेऊन. मग त्यानंतर तुमचं हे सामाजिक कार्य किंवा पर्यावरण विषयी
कामं तुमची चालू झाली, तर तुमचं जे समुद्र किनारे स्वच्छतेचं जे अभियान आहे, जे तुम्ही गेली 7 वर्ष करताय, ते खरंच म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट. कारण तुम्ही विशेषतः दादरची चौपाटी असेल तर ती ज्या प्रकारे ती स्वच्छ केली आहे ना, ते म्हणजे खूपच अमेझिंग आहे. त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. सोशल वर्क म्हणावं तर आहे ना, खरोखर मी तुम्हाला सांगतो की माझ्या घरच्यांनी कधीही सोशल वर्क केलं नाहीये, माझ्या नातेवाईकांनी कधीही सोशल वर्क केलं नाहीये, माझ्या आसपासच्या कुठल्याही मित्रांनी कधी मी असं बघितलं नाहीये. पण एक इन्सिडेंटमुळे ती गोष्ट चालू झाली. तुम्हाला खरं सांगू तर 2017 मार्च एंडिंग ही गोष्ट होती. माझी मुलगी तेव्हा 7 वर्षाची होती, आज 14 वर्षाची आहे. तर मी आणि माझी मुलगी इथेच दादर चौपाटीवर गेलो होतो आणि तिला पाण्यात खेळायचं होतं. पण त्यावेळी तर सिनेरियो एवढा बेकार होता की ती चौपाटी तिथे वाळूच नव्हती, फक्त प्लास्टिकच प्लास्टिक होतं आणि समुद्र काळ. तर मी तर अलाव केलं नाही तिला. पण त्यावेळी मला असं वाटलं की मी आणि माझे मित्र इथे यायचो लहानपणी, आम्ही खेळायचो, आम्ही लहानपण पूर्ण इथे काढलंय दादर चौपाटीवर, पण माझी मुलगी जाऊ नाही शकत. तर ते मला खूप असं मनाला लागलं ती गोष्ट. आणि दुसऱ्या दिवशीच 1 एप्रिल 2017 मी आणि ती गेलो. मी तिला बोललो की चल आपण जे प्लास्टिक आहे ना ते काढायचा प्रयत्न करूया, बघूया काय होतं. तर मी आणि ती गेलो आणि तिथे 5-6 BMC चे वर्कर्स होते. आम्ही त्यांच्याबरोबर काम चालू केलं. ते पण बघायला लागले हे काय करतायत आणि ते पण ते काम सिरियसली घ्यायला लागले, नाहीतर फक्त असे टाइमपास करत होते ते. तर झालं. त्यानंतर आम्ही ती सुरुवात केली. 2 तास काम केलं. तुम्ही सरप्राईज व्हाल हे जाणून की 1 टनच्या वरती प्लास्टिक काढलेलं तेव्हा, फक्त आम्ही 7-8 जणांनी. त्यानंतर मग ती सुरुवात झाली. त्यानंतर मी जायचो, करायचो. माझे मित्र आले माझ्यासोबत. मग मित्र बोलायला लागले की अरे आपण एक काम करूया, ही गोष्ट आहे ना फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर आपण टाकूया. कारण की आपल्याला आता मदतीची गरज आहे. आणि मदत म्हणजे आर्थिक नाही, लोकांची मदत पाहिजे होती, इन्व्हॉल्वमेंट पाहिजे होतं. कारण की ही गोष्ट जी आहे ना, हे प्लास्टिक पोल्युशन किंवा या सगळ्या गोष्टी ज्या पर्यावरणाबद्दल होत आहेत, बरोबर, ते कुठे ना कुठे आपण पण चुकतोय. आपण नेहमी गव्हर्नमेंटला ब्लेम करतो की बाबा ह्यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही. बरोबर, कुठे ना कुठे आपण चुकतोय. आपल्या घरातनं कचरा बाहेर जातो ना, म्हणून कचरा होतोय ना. बरोबर, आपल्या घरातनच बाहेर गेला नाही तर काय होणार आहे का? नाही होणार आहे. तर तसं आहे. तर आम्हाला लोकांची गरज होती, हातांची गरज होती ते काढायला ते प्लास्टिक तिकडनं. तर मग फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर आम्ही ती गोष्ट ते पिक्चर्स घालून अपलोड करायला चालू केले. आणि त्यानंतर मग हेल्प यायला चालू झाली बऱ्याचशा जागेवरना. म्हणजे फक्त मुंबईमधनं नाही, मुंबईच्या आसपास MMR रिजन मधनं, डोंबिवली किंवा त्या बाजूनी मीरा रोड, पालघर, इथून पण लोक यायला लागली. समाज कार्याचे ग्रुप्स असतात ना, तर ते यायला लागले. मग त्यानंतर कॉर्पोरेट कंपनीज यायला लागले, कॉलेजेसची मुलं यायला लागली, शाळेतली मुलं, आजूबाजूची शाळेची मुलं ती यायला लागली. आणि ती मुवमेंट मग नंतर खूप मोठी झाली. म्हणजे जी सुरुवात एका माणसाने सुरुवात केलेली, ती आज असं झालंय की जवळपास 2 लाखाच्या वर लोक येऊन गेली आहेत. अरे वा, 2 लाख म्हणजे जवळपास 1.25% झाला मुंबईचा, किंवा 1.5% झाला आजच्या वेळेला. बरोबर. पण जेव्हा 1.5% जी लोक आहेत, 2 लाख लोक जेव्हा जातात ते काम करून, प्रॉब्ली ते एका वेळेला येत असतील किंवा 2 वेळेला येत असतील या 7 वर्षात. पण जो थॉट घेऊन जातात आणि जेव्हा ते पिक्चर्स त्यांच्या फेसबुकवर टाकतात किंवा इंस्टाग्रामवर टाकतात आणि त्यांचे ते 1000 फॉलोअर्स किंवा 2000 फॉलोअर्स ती गोष्ट बघतात, ते अवेअरनेस आहे. आणि ते करायचं होतं. त्या गोष्टीमध्ये मी सक्सेसफुल झालोय. ओके, अवेअरनेस मध्ये. दादर समुद्र आहे, तो समुद्र आहे, तो त्याच्या पोटात काही ठेवणार नाही, तो फेकतच राहणार आहे कचरा. बरोबर. पण जो थॉट आहे, त्या थॉटमुळे ती स्वच्छता झाली आणि त्या थॉटमुळे तो दादरचा समुद्र किनारा आज 80 ते 90% चांगला, सुंदर, स्वच्छ झालाय, जो आधी नव्हता. कसं कोणीतरी सुरुवात करणं गरजेचं असतं. बरोबर. ती सुरुवात तुम्ही केली म्हणून ते आज ते स्वच्छ झालंय. ओके. पण हे जे पर्यावरण विषयक जे अवेअरनेस आहे ते पण अजून लोकांमध्ये तेवढं नाहीये. म्हणजे पोल्युशन नाही म्हटलं तरी वाढतच चाललंय. तर ते कसं कंट्रोलमध्ये आणलं जाऊ शकतं, किंवा अजून काय त्याच्यासाठी पर्याय आहेत? पर्यावरणाबद्दल सगळ्यांना
थोडंफार कुठेतरी वाटतं, पण आपण आहे ना आपल्या लाईफ मध्ये एवढे मग्न झालो आहे ना की ती गोष्ट आपण विसरलोय की पर्यावरण किती इम्पॉर्टंट आहे. पर्यावरण सगळ्या गोष्टींनी, तुमचं आरोग्य पण पर्यावरणाला जुडलेलं आहे. बरोबर, सगळ्या गोष्टी पर्यावरणाला जुडले. तर जिथपर्यंत तुम्ही पर्यावरणाला कॉन्ट्रीब्युट नाही करणार आणि पर्यावरणाला बरोबर नाही ठेवणार, तुम्ही कसं बरोबर राहणार आहे. बरोबर. छोटे छोटे प्रश्न असतात, छोटे छोटे प्रश्न असतात. माझ्या मुलींनी मला प्रश्न विचारला की मी का नाही खेळू शकत, त्याच्यावर ती गोष्ट चालू झाली. छोटे छोटे प्रश्न असतात. आपल्याला माहिती असतं की जास्त खाल्ल्याने माझं वजन वाढणार आहे, ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. तो छोटा प्रश्न आहे, त्याचा आन्सर पण, त्याचं सोल्युशन पण छोटंच आहे की बाबा कमी खाऊ आपण, पण आपण करतो का ती गोष्ट? नाही करत. बरोबर. आता पर्यावरणाचे जे म्हणजे प्रदूषण होते त्याचे दुष्परिणाम आपण बघतोच आहोत, जसं की हीट वाढते आणि अवेळी पाऊस वगैरे पडतो. आता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष आहात, तर तुमच्या या संघटनेमार्फत तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवता किंवा त्याबद्दल जरा सांगाल का? महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना पर्यावरणावर तर काम करतेच आहे. एक माणूस, जेव्हा मी सुरुवात केलेली आणि त्यानंतर लोकांनी जॉईन केलं, बरोबर, ती गोष्ट दादरवर सीमित होती. बरोबर. पण जेव्हा एक पॉलिटिकल पार्टी त्याच्यामध्ये बॅकिंग करते आणि ती सपोर्ट देते, आमच्या पक्षामध्ये खूप कार्यकर्ते आणि खूप समर्थक आहे, खूप म्हणजे खूप. तर मी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना काय करते ते सांगतोच, पण त्याच्या आधी ही गोष्ट कशी मोठी झाली मी तुम्हाला सांगतो. की दादरवर तर करतच होतो आणि त्यानंतर मग सन्माननीय राजसाहेबांपर्यंत माझं काम पोहोचतच होतं, कारण की हे दादर आणि हे सगळं जवळच आहे. आमचे नेते नितीनजी सरदेसाई, ह्यांचा मुलगा यश सरदेसाई, हो, हा माझा चांगला मित्र आहे. त्याला मी भेटलो होतो आणि त्याला सांगितलं की मला पक्षामध्ये यायचं आहे वगैरे. तर त्यानंतर मग साहेबांना मी आधी भेटलो होतो एका वेगळ्या कारणासाठी, पण त्यानंतर मी साहेबांना भेटलो आणि त्यानंतर मग ती पॉलिटिकली माझी ती सुरुवात झाली. मी साहेबांना सांगितलं की मला पर्यावरणाचं काम करायचं. साहेब बोलले ठीक आहे, आणि तसं ती पर्यावरणाची एक विंग फॉर्म केली आणि ती विंग आज खूप मोठी झाली आहे. तर काय होतं की जेव्हा मी हे दादरवर काम करत होतो, एकदा अमित साहेब ठाकरे यांचे नेते, त्यांनी मला बोलवलं आणि विचारलं की तू हे जे करतोयस दादरचा समुद्र किनारा, तर फक्त दादरवर का करतोय, आपण अजून बीचेसवर का नाही करत आहे? कारण की फक्त दादर नाही, बाकीचे बीचेस पण खराब आहेतच. मी बोललो करू शकतो, पण त्याला थोडीशी अजून मॅनपॉवरची गरज, थोडीशी अजून स्टडीजची गरज लागेल. बरोबर. ते बोलले की माझा पूर्ण सपोर्ट आहे ह्याच्यासाठी, तू कर. ठीक आहे. त्यानंतर मग आम्ही काय केलं की दादर वरना ती सुरुवात झाली. त्यानंतर मग आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये किती बीचेस आहेत ते रेकी करणं चालू केलं. तेव्हा एक गोष्ट कळाली की आपल्या महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त समुद्र किनारे आहेत. चांगले, म्हणजे समुद्र किनारे. कधी कधी आपण समुद्र किनारा असं फक्त ते दगड असतात आणि फक्त असं पाणी, त्याला आपण बीच बोलू नाही शकत. बरोबर. पण तुम्ही बीचेस बोलले ना तर 100हून अधिक बीचेस आहेत आपल्याकडे. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. 720 किलोमीटर, तुम्हाला कळतंय? 720 किलोमीटरचा समुद्र किनारा बऱ्याचशा देशांमध्ये पण नाहीये, पण आपल्या महाराष्ट्राला लाभला येतो. तर ते पूर्ण बघितलं. मुंबईमध्ये प्लास्टिक पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे, पण बाकीच्या जागी प्लास्टिक पोल्युशन, आपल्या कोकणामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे प्लास्टिकचा? तसा प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. पण कोकणामध्ये एक दुसरा प्रॉब्लेम आहे. कोकणामध्ये हा प्रॉब्लेम आहे की तिकडचे जे बीचेस आहेत त्याच्यावर एम्प्लॉयमेंटच नाहीये. आपली सिंधुदुर्गची जी मुलं आहेत ती गोव्याला जाऊन काम करतायत, तुम्हाला माहितीये का? 3 तास ट्रॅव्हल करतात, 3 तास ट्रॅव्हल करून परत 3 तास येतात आणि तिकडे 8-10 तास काम करतात, ते वेगळं. बरोबर. तर त्या प्रॉब्लेमवर तिकडे आम्ही काम करतोय. जर तुम्ही पालघर साईडला जर तुम्ही गेलात, तिकडे पण प्लास्टिक पोल्युशनचा प्रॉब्लेम नाहीये, पण तिकडे आम्ही हे बघितलं की तिकडे ऑइल डिपॉझिट्स येत आहेत, तर त्याच्यावर काम करायला चालू केलं. तर ही रेकी केल्यानंतर आम्हाला सगळे प्रॉब्लेम्स कळाले आणि त्यानंतर मग विचार केला की आता इथे त्या 40 समुद्र किनारे, त्याच्यातनं आम्ही त्या 100 मधनं निवडले जिथे आपण काम करू शकतो, जिथे काम करायची गरज आहे. ठीक आहे. आणि ज्या समुद्र किनाऱ्यांना चांगलं करून आपण तिकडे पर्यटक वाढू शकतो, ते या 40 समुद्र किनाऱ्यांवर टीम्स बनवल्या. आणि त्यानंतर 2021 मध्ये 11 डिसेंबरला आम्ही अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या खाली आम्ही जगातली सर्वात मोठी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवली. जगातली, फक्त आपल्या राज्यातली नाही, फक्त देशातली नाही, जगातली सर्वात मोठी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम होती. 19,700 लोकांनी भाग घेतलेला, एकाच दिवशी, एकाच वेळेला.
अच्छा, अरे वा. हा, आणि त्यासाठी आम्हाला 3 विश्वविक्रम पण मिळाले. आम्हाला लिम्का बुक ऑफ अवॉर्ड, हे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव पण आलं त्यासाठी, त्या गोष्टीसाठी, त्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी. तर त्याची ती एक मोठी मोहीम, ती आम्ही बोलतो की समुद्र किनाऱ्यांचं आमचं जे पर्यावरणाचं काम आहे ते आमचं सिग्नेचर काम आहे, ते नेहमीच चालू राहणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला जसं आधी बोललो की प्लास्टिक जे आहे, तो कचरा जो आहे आपल्या घरातनं बाहेर जातो म्हणून कचरा होतोय, म्हणून तिथे समुद्र किनाऱ्यावर येतोय किंवा कुठेतरी आपण बाहेर कचरा बघतोय, बरोबर, किंवा आपल्या रेल्वे स्टेशनवर किंवा डम्पिंग यार्डवर हा कचरा का होतोय? कारण की कुठे ना कुठे आपल्या घरातनं बाहेर जातोय. बरोबर. तर बरेच लोक मला येऊन बोलायचे की समुद्रावर जो कचरा येतो त्याचा रूट कॉज कुठेतरी असेलच ना. हो. तेव्हा मला कळालं की 2 रूट कॉज आहे. एक घरना, बरोबर, आणि दुसरं तर आपण समुद्राला लागून ज्या नद्या आहेत, त्या आजकाल मुंबईच्या नद्या राहिल्या नाहीयेत, त्या नालेच झालेत. ओके, मिठी नदी आपण म्हणतो, पण तो नाला आहे. बरोबर. पवईवरनं उगम होतं तिथपर्यंत चांगलं असतं त्याचं, बरोबर. त्यानंतर मग जसं ते शहरामध्ये येतं ते, बरोबर, त्यानंतर मग तो नाला होऊन जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत, पण एकतर मिठी नदीलाच आपण ट्रॅप बसवून तिकडे जर तो कचरा समुद्रातच जायला दिला नाही आणि त्याच्यावर आपण काम करत राहिलो, बरोबर, तर तो एक स्टॉप आणि आपल्या घरातनं बाहेर जाणारा स्टॉप, हे सोल्युशन आहे, हे कळालं. आता ते जी मिठी नदीवर काम करणं आहे ते डायरेक्टली गव्हर्नमेंटचं आहे, बरोबर. आपण कितीही त्याच्यावर डोकं आपटलं तर लगेच ते होणार नाहीये. ते गव्हर्नमेंट कधीतरी त्यांच्या तत्वांमध्ये बसलं, त्यांची इच्छाशक्ती जेव्हा असेल तेव्हा ते काम होऊ शकतं. पण आपण काय करू शकतो? आपण हे घरातनं बाहेर जाणं कुठे ना कुठे अवेअरनेस करून हे थांबवू शकतो, बरोबर. तर मग आम्ही ही सुरुवात केली की लोकांच्या घरी जाऊन अवेअरनेस करायला चालू केली की असं करू नका. प्लास्टिकचे जे पॉल्युशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे ते सगळं आम्ही त्यांना सांगायला लागलो, बरोबर. तर अवेअरनेस करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचा पण प्रतिसाद वाढला. तेच अवेअरनेस कॉलेजेसमध्ये करायला चालू केली, शाळेमध्ये करायला चालू केली. मग शाळेची मुलं माझ्या बरोबर जोडली या कामामध्ये की प्लास्टिक आम्ही जमा करतो, आम्ही गोळा करतो, ते 1 महिन्याचं ठेवतो आमच्याकडे आणि तुम्हाला देतो, तुम्ही रिसायकल कराल का? बोललो हो, त्याच्यासाठी चालू आहे, बरोबर. तर शाळेमध्ये आता बॉम्बे स्कॉटिश कॅथेड्रल, डॉन बॉस्को, GD सोमानी, अंबानी स्कूल, बरोबर, बॉम्बे स्कॉटिशची पवईची ब्रांच, या सगळ्या शाळा आपल्या बरोबर जोडल्या आहेत. या सगळ्या शाळेची मुलं काय करतात, ती मुलं प्लास्टिक जमा करतात त्यांच्या घरी जे येतं, बरोबर. ज्या बिल्डिंग मध्ये राहतात त्या बिल्डिंग मध्ये जाऊन अवेअरनेस पण करतात, बरोबर, आणि ती प्लास्टिक जमा करून आम्हाला देतात, आम्ही ते रिसायकलिंगला पाठवतो, बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय आहे की मी अजूनही बोलतो, प्लास्टिक जे आहे ते वाईट नाहीये. प्लास्टिक इज द बिगेस्ट इन्व्हेन्शन ऑफ मॅनकाइंड. प्लास्टिक पेक्षा जास्त मोठं इन्व्हेन्शन झालंच नाही अजूनपर्यंत की सगळ्या गोष्टीला प्लास्टिकने रिप्लेस केलंय. तुमच्या चष्म्यापासून, तुमच्या घड्याळापासून, तुमच्या आजकाल कपड्यांमध्ये पण प्लास्टिक असतं, बरोबर. सगळ्या गोष्टीमध्ये प्लास्टिक आहे. प्लास्टिक वाईट नाहीये. प्लास्टिकचं पुढे काय करतो आपण, अजूनपर्यंत त्या गोष्टीचं मास सोल्युशन मिळालं नाहीये. पण जर छोट्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं तर ते मोठ्या ह्याच्यामध्ये पण होऊ शकतं. तेच अवेअरनेस थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ते त्याच्यानी जेवढे बेनिफिट्स मिळत आहेत, आज छोट्या ह्याच्यामध्ये बेनिफिट्स मिळतात. आज काही शाळा, काही मुलं करतायत, त्या मुलाची घरांमध्ये सगळी लोक आहेत ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली आहेत, बिल्डिंगची, सोसायटीची लोक इन्व्हॉल्व्ह झाली आहेत. पण एक वेळ असा येईल की सगळेच करतील ते. तोच अवेअरनेस क्रिएट होणं गरजेचं आहे. कारण काय होतं, जो साफसफाई करणारा आहे ना, तो कचरा उचलतो, पण टाकणारे कचरा टाकत राहतो, मग त्यामुळे ती जागा कधीच साफ नाही होत. तर त्यामुळे तो जो ज्यावेळी अवेअरनेस क्रिएट होईल, प्रत्येकाला वाटेल की आपण कचरा नाही केला पाहिजे, त्यावेळी ते अजून लवकर स्वच्छ होईल. याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत. एक माणूस असतो तो मनापासून करतो, दुसरा माणूस असतो तो भीतीबाई करतो की कोणीतरी मला फाईन करेल किंवा कोणीतरी मला त्या गोष्टीसाठी तुरुंगात घालेल वगैरे. अशा गोष्टी जेव्हा होतात ना, 2 गोष्टी असतात. आता तुम्ही दुबईला जाऊन करणार का ही गोष्ट? तुम्ही सिंगापूरला जाऊन कराल का? तुम्ही कॅनडाला जाऊन कराल का? स्वित्झर्लंडला जाऊन तीच गोष्ट कराल का? की एक माणूस साफ करतो आणि तुम्ही तिकडेच जाऊन टाकताय, असं तुम्ही तिकडे कराल का?
आपण इथेच करतोय ना, धाक नाहीये. बरोबर बरोबर. गव्हर्नमेंटचा धाक नाहीये. बरोबर. जेव्हा तो धाक येणार ना तेव्हा ही गोष्ट अचूक होऊ शकते. मस्त एकदम. आता तुम्ही म्हणालात ना कोकणातले समुद्र किनारे, कोकणातले समुद्र किनारे खूप स्वच्छ आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर तिथे पर्यटन खूप चांगल्या लेवलला होऊ शकतं. जसं गोव्याचे समुद्र किनारे आहेत तिथे खूप पर्यटक येतात. मग कोकणात म्हणजे जे आपले महाराष्ट्रातील समुद्र किनारे आहेत तिथे पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने काय करायचं, तुमचं प्लॅनिंग वगैरे आहेत का काही? पक्षाच्या वतीने पेक्षा कारण की पक्षाच्या वतीने आपण एक गोष्टीला सपोर्ट करू शकतो. बरोबर. ठीक आहे. पक्षाच्या वतीने मी तिकडे जाऊन धंदे नाही लावू शकत. बरोबर. मी तुम्हाला जाऊन तुमच्यासाठी काय चांगलं आहे मी तुम्हाला जाऊन सांगू शकतो, तुम्हाला गाईड करू शकतो, बस तेवढंच. बरोबर. तुम्ही तुमचं काम कुठल्या गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये बसत असेल आणि तुम्हाला माहिती नसेल त्याची अवेअरनेस तुमच्यासाठी करू शकतो. बरोबर. पण तुम्हाला मी धंदे उघडून देऊ नाही शकत, तुमचा रोजगार मी तुम्हाला हे नाही करू शकत, पण तुम्हाला मदत करू शकतो. ठीक आहे. ते पक्षाच्या ह्यानी झालं. पण मी तुम्हाला जनरली सांगतो की आपण कुठे लॅक करतोय कोकणात. तुम्ही जर गोव्याला गेलात ना तर तिकडे फक्त भारतातले नाही बाहेरचे पण लोक येतात. बरोबर. काय येत आहेत तिकडे की फक्त सकाळी उठून पोहे, उपमा, बरोबर, आणि अंड्याची भुर्जी या 3 आयटमच्या शिवाय आपल्या कोकणामध्ये ब्रेकफास्ट साठी काही मिळत नाहीये. बरोबर. कुठेही तुम्ही जा, दुपारी तुम्ही चिकन थाळी, मटण थाळी आणि मच्छी थाळी याच्याशिवाय आपल्याला दुपारी आणि रात्री आपल्याला काही मिळत नाहीये. वेरस तुम्ही गोव्याला गेलात तर तुम्हाला इटालियन पासून तुम्हाला सगळेच ऑप्शन आहेत तिकडे. जर तुम्हाला सगळेच ऑप्शन स्वस्तामध्ये मिळत असतील, बरोबर, चांगली अकॉमोडेशन मिळत असतील, ठीक आहे, गोव्यात गेलो तर सकाळपासून ते रात्री 3 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ना हे तुम्हाला सांगायची गरज नाही. बरोबर. कोकणात तसं नाहीये ना, ते आपण लॅक करतोय ती गोष्ट. ह्याच्यात पण गव्हर्नमेंटचा सहभाग असला पाहिजे. तिकडची जी गव्हर्नमेंट आहे ती पर्यटकाला खूप वाव देते, आपण तसे नाही देते. कुठेतरी ती कोकणी माणसामध्ये पण ती थोडासा चेंज आला पाहिजे त्या गोष्टीचा. आपण पण थोडे एक्सपेरिमेंट्स केलेच पाहिजे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटनी तिकडचे जे लोकल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी त्या गोष्टीला सपोर्ट पण केला पाहिजे. बरोबर. म्हणजे जर तिकडचा आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा तिकडे ग्रामपंचायत असेल, तिकडचे नगरपालिका असेल, जे काय तिकडचे इलेक्टेड कॅन्डिडेट्स असतील त्यांनी तो सहभाग त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. तिकडचे इलेक्टेड जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांचंच काम आहे ना ते. बरोबर. म्हणजे असं झालं नाही पाहिजे की आपण इलेक्ट करून एका व्यक्तीला तिकडे आणलं ते त्याचं काम आहे, ठीक आहे, पण आपण जातोय नॉन इलेक्टेड कॅन्डिडेट कडे आणि त्याला सांगतोय की अरे तू काम कर, जे आमच्या बरोबर होतं. कळतंय तुम्हाला? बरोबर. की आमच्या पक्षामध्ये सगळ्यांचे होप्स ते सन्माननीय रासाहेबांवरच आहे. ठीक आहे. आमचे कॅन्डिडेट्स असतील ते इलेक्ट होऊन जरी नाही आले, लोक आमच्याकडेच येतात. बरोबर. आम्हालाच बोलतात की अरे हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, पण ऍक्च्युली असं नाहीये. ठीक आहे. जो इलेक्टेड कॅन्डिडेट आहे आपणच त्याला आणलंय इलेक्ट करून, आपला विश्वास त्याच्यामध्येच असला पाहिजे ना. बरोबर. आपण त्याला जाऊन सांगितलं पाहिजे. जसं आपण कोकणाचं बोलतोय तर कोकणामध्ये जे इलेक्टेड कॅन्डिडेट्स असतील त्यांच्याकडे निधी पण असते त्या गोष्टीसाठी. बरोबर. ती निधी जी आहे ती तुम्ही तुमच्या जागेवर त्या पर्यटन वाढवण्यासाठी तुम्ही ती निधी युज करू शकता. बरोबर. पण आपण पोचतच नाहीये, आपण आपलं काम करत नाहीये. बरोबर. वोटिंग कुठल्या होते आपल्या देशामध्ये तुम्ही सांगा? आपण कधीही फाइंड आउट करतो का की आपल्या एरियामध्ये कोण काम करतंय? ही किती वोटिंगच्या आधी किती वेळा लोक जातात आणि विचारतात एकमेकांना, अरे कोण आहे का इथे, कोण काम करतंय, काय काम चालू आहे, कोणी केलंय का काम, किंवा जो कॅन्डिडेट आपण निवडून आणलेला त्यांनी काय काम केलंय, त्याच्याशिवाय दुसरं कोणी काम करतंय का? ही अवेअरनेस जी आहे ती वाढली पाहिजे आपल्यामध्ये, नाही तर देश प्रोग्रेस होणार नाहीये. म्हणजे आपलं बोलणं समुद्र किनाऱ्यावर चालू झालेलं, पण समुद्र किनारे वाईट आहेत त्याचं कुठेतरी कारण हे पण आहे. बरोबर. म्हणजे ती पॉलिटिकल इच्छाशक्ती पण असली पाहिजे. इच्छाशक्ती असली पाहिजे. येस. आता तुमच्या राजकारणावरती येऊया. तुमचा राजकारणातील प्रवेश कसा होता आणि तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच जॉईन करावीशी का वाटली?
एकतर पहिलं तर आमच्यासाठी साहेब म्हणजे लहानपणापासून मी बघत आलोय साहेब, तर ते हिरोइझम होतच की अरे या माणसाबरोबर काम करायचंय, तर ते लहानपणापासून ते होतच. दुसरी गोष्ट की पॉलिटिक्स मध्ये, राजकारणामध्ये येण्याच्या आधी मी साहेबांना भेटलेलो आणि जे वाईब्स मला साहेबांकडनं मिळालेले, मी साहेबांना तर भेटलोच होतो आणि बरेच नेत्यांना मी भेटलो होतो, कारण की सोशल वर्क होतं ना तेव्हा. सोशल वर्क मध्ये तुम्ही जिथेही सोशल वर्क करता, मी कोकणात पण केलंय काम, तिथे पण एका नेत्याबरोबर मी काम केलंय. ठीक आहे, नाव नाही घेणार पण कळलंच असेल तुम्हाला. मग तिकडे मी तिथे पण काम केलंय, असं नाही की तो एक्सपिरियन्स वाईट होता, पण मी बऱ्याच नेत्यांबरोबर मी काम केलंय. पण मला जे वाईब्स साहेबांकडनं मिळाले ना, ते कोणाकडनंच नाही मिळाले. आणि त्यानंतर साहेबांना भेटलो, साहेबांनी मला पर्यावरण सेना आणि अध्यक्ष बनवलं, त्यापासून काम चालूच आहे आणि छानच काम चालू आहे. पण ते छान काम चालू असण्याच्या मागे साहेब आहेत, कारण की साहेबांनी सपोर्ट तेवढाच केलाय मला. आणि त्यानंतर मग अमित साहेब. ठीक आहे, अमित साहेब म्हणजे काही गोष्ट करायची असेल तर पहिलं मला असं की मी अमित साहेबांना विचारतो आणि ते मला चांगलं मार्गदर्शन, चांगलं त्यांच्या नेतृत्वाखाली मस्त होतं. कारण की आपल्याला माहिती आहे की आपण तिकडे गेलो, त्यांना विचारलं, कुठेतरी मी चुकत असेल तर ते मला गाईड करू शकतात, रे असं नको असं कर, बरोबर. तसं आहे. सध्या आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, तर काय सांगाल या सगळ्या निवडणूक प्रोसेस बद्दल, आणि काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकार येईल वगैरे? कोणाचं सरकार येईल तर त्याच्यावर मला प्रतिक्रिया करायची नाहीये. ठीक आहे, पण मला हे बोलायचं आहे की अजूनही एक लास्ट फेज राहिलाय आणि मुंबईत तर राहिलाच आहे. विचार करून मतदान करा, असंच मतदान करू नका. तुमचा तो अधिकार आहे. एक वोट पण खूप महागात पडतो. ठीक आहे, तर विचार करून मतदान करा. फक्त मला हा नेता पाहिजे आणि तो तिकडे पाहिजे म्हणून मी इथे जाऊन वोट करतोय, ते चुकीचं आहे. घरी लाईट गेल्यावर आपण मुकेश अंबानीला फोन करत नाही की अरे माझ्या घराची लाईट गेली आहे, चालू करून दे. नाही, ते होणार नाहीये. ठीक आहे, आपल्याला काम आपल्या एरियामध्ये तुम्ही बघा. आता लोकसभा इलेक्शन आहे, ठीक आहे, अमुक माणसांनी जो उभा आहे तुमच्या एरियामध्ये केलं आहे का काम, त्यांनी तुमच्या इथे केलं आहे का? आमच्या एरियामध्ये जसं मी बोलतो, शिवाजी पार्क आमचा दादरचा एरिया, आमच्या एरियामध्ये जास्त प्रॉब्लेम्स नाही आहेत. देवाच्या कृपेने आम्हाला इथल्या रेसिडेंट्सला सगळंच मिळालंय. स्टेशन जवळ आहे, समुद्र जवळ आहे, पार्क जवळ आहे, बाजार जवळ आहे, सगळं जवळ आहे. इथे पाणी तुंबत पण नाही, पण आता तुंबायला लागलंय. आता तुंबायला लागलंय, कधी तुंबायचं नाही. 26/7 जेव्हा पाऊस पडलेला त्या वर्षी 2005 मध्ये, मला वाटतं 4 मध्ये 5 मध्ये जेव्हा पण तो पाऊस पडलेला, इथे तुंबलंच नव्हतं. मला आठवतं. का तुंबलं नव्हतं त्याच्या मागे परत पर्यावरणाचंच हे की इथे झाडं खूप होती. पण रिसेंटली 3-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये इथे झाडांची या एरियामध्ये पण एवढी कत्तल झाली आहे आणि कत्तल होऊन परत झाडं लागली नाहीये. त्याच्यावर मी काम करतोय आणि इथून पुढे झाडांच्या विषयावर आम्ही मेजरली काम करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकदम ताकदीने काम करणार आहे. पण तुम्हाला आता फक्त ते सांगतो असं आहे. तर सुरुवात झालेली की बाबा लोकसभा इलेक्शन्स मध्ये, पण असं आहे की विचार करून वोट करा. की त्या माणसाने काम केलं असेल तुम्ही त्याला वोट करा, त्या माणसाने काम केलं नसेल तुम्ही त्याला वोट करू नका. दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे, त्यांनी काम केलंय, त्याला वोट केला, त्यांनी काम केलं नसेल, ठीक आहे, तर तुमच्याकडे नोटाचा ऑप्शन आहे. नोटाचा ऑप्शन दिलाय तुम्हाला, का नाही यूज करत तुम्ही? तुम्ही म्हणालेत मगाशी की जसं तुमच्याकडे लोक येतात, काय झालंय की तो ऍक्सेस ना कुठेतरी इझिली मिळतोय असं झालंय. म्हणजे राजसाहेबांकडे असेल किंवा मनसेच्या नेत्यांकडे असेल, लोकांना पोहोचता येतं त्यांच्यापर्यंत, किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स जे असतील ते मांडता येतात आणि त्यावरती काम पण होते. पण तरी पण प्रश्न तोच येतो की एवढं सगळं होऊन देखील का, म्हणजे मतं का नाही मिळत किंवा सत्तेत का नाही येत आहे मनसे, तो एक प्रश्न पडतोच. तुम्हाला थोडंसं ना प्रॅक्टिकली मी सांगतो या गोष्टीबद्दल, जे माझं अनालिसिस आहे ते. दुसऱ्यांचं मला माहिती नाही, पण माझं अनालिसिस ह्याच्यामध्ये सांगतो मी. एक तर पहिलं तुमचं जे तुम्ही सांगितलं की साहेबांकडे लोक
पोचतात. सगळे प्रॉब्लेम जे आहेत, म्हणजे कोविड मध्ये पण जर तुम्ही बघितलं की सगळी लोक जी होती ती साहेबांकडेच पोहोचायची, बरोबर, बाकी कुठे नाही. तर माणसाला माणूस सांभाळून घेऊ शकतो, समजलं ना. आपण अप्रोचेबल माणूस असतो ना, त्याच्याकडे जातो जो आपल्याला समजतो, आपल्याला आपलं समजतो. ते साहेब आहेत. बाकीचे जे नेते आहेत ना ते देव आहेत. तुम्हाला कळतंय, देव ऐकतो, करत काही नाही, बरोबर ना. आपण जेव्हा देवळात जातो आपण काहीतरी मागतो देवाकडे, बरोबर. देव तुम्हाला काय बोलतो का, मी हे करीन किंवा नाही करीन? तो काय करतो, तो ऐकतो. हे बाकीचे नेते देव आहेत. आम्ही सगळे सामान्य आहोत, आम्ही सामान्य माणसांसारखे आहोत. त्या हिशोबाने आमच्या पक्षाकडे लोक येतात. दुसरी गोष्ट की मतांचं तुम्हाला सांगतो, 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुरुवात झाली, बरोबर. तर तेव्हा जी आहे ना राजसाहेबांची, तेव्हा विद्यार्थी सेना आणि ती स्टुडंट्स विंग वगैरे ती जी लोक होती तेव्हा राजसाहेबांसोबत होती. ती यंग मुलं होती, बरोबर. आणि काही सिनियर जे साहेबांच्या वयाचे जे नेते होते ते साहेबांसोबत होते, ठीक आहे. ती जी यंग मुलं होती ना, जी स्टुडंट्स विंगची वगैरे जी होती, ठीक आहे, ती यंग मुलांसोबत ती पार्टी सुरुवात झाली, म्हणजे आमची पार्टी. आणि त्यानंतर मग आता ती जी कॉलेजची जी मुलं होती, स्टुडंटची मुलं होती, ती माझ्या वयात आली. तर तो एक्सपिरियन्स आता आलाय, ठीक आहे. त्याच सोबत जी तेव्हा सिनियर होते त्याच सुपर सिनियर झालेत. आज आमच्याकडे विद्यार्थी सेना पण खूप स्ट्रॉंग आहे अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली. ती जे स्टुडंट्स जे होते ते आता माझ्या वयात आलेत, ते मॅच्युरिटी ती आलीच आहे, ठीक आहे. आणि सुपर सिनियर ते आहेच, ओके. तर आता एक ब्लेंड झालाय प्रॉपर, आता हे स्ट्रॉंग झाली आहे, ठीक आहे. त्याचबरोबर आम्ही कोणाबरोबर कधी लढलो नाही सोबत मिळून. हे बाकीचे पक्ष काय करायचे, बाबा तुझे 40 माझे 40 80 झाले, चल आपण जिंकून आलो, बरोबर. आहे 40च त्यांच्याकडे, आमच्याकडे 60 असतील पण 80 नव्हते. एक्झाम्पल देतो तुम्हाला, ठीक आहे. आमचे बाकीच्या पक्षांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, जास्त समर्थक आहेत, पण कुठेतरी ती लाईन ओलांडू शकलो नाही आम्ही. का? कारण की ती बाकीची जी मतं होती ती कमी पडत होती. 2014ची गोष्ट सांगतो, इकडचीच आमच्या एरियाची, 2014ची. 2014 मध्ये मोदी वेव्ह मध्ये शिवसेना इकडनं जिंकलेली, बरोबर. पण तेव्हाही आमची 46,000 मतं होती शिवसेनाची मोदी वेव्ह मध्ये, जेव्हा पूर्ण देश मोदी 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 करत होता तेव्हा, बरोबर. आणि तेव्हा आमचे 40,000 होते. तुम्हाला कळतंय हे असं होतंय, म्हणून अजूनपर्यंत झालं नाहीये, पण आता इथून पुढे होणार नाहीये असं पण नाहीये. म्हणून आता जे पॉलिटिकल तुम्हाला जे डिसिशन्स तुम्ही जे बघतायत ते त्या गोष्टीमुळे, ते पॉलिटिकल डिसिशन्स आहेत. पण मग आता लोकसभेमध्ये जशी युती झाली आहे तशी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पण असणार आहे का, ते मला नाही माहिती, ते साहेबांना आहे. अच्छा, तुमचे पुढचे विजन्स काय आहेत? म्हणजे 5-10 वर्षानंतर तुम्ही स्वतःला म्हणजे कुठे बघता, म्हणजे काय विजन्स आहेत, पुढचे प्लॅन्स वगैरे तुमच्या वैयक्तिक लेवलला? वैयक्तिक लेवल पेक्षा मला सध्या तरी मी तुम्हाला सांगू, आता मी त्या लेवलवर आलो आहे की मला माझ्या वैयक्तिक प्रोग्रेस मध्ये जास्त इंटरेस्ट राहिला नाहीये. ओके. पण मी काय चेंज करू शकतो, मी काय घडवू शकतो, त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. ओके. की मला हे बनायचंय, किंवा मला नगरसेवक बनायचंय, किंवा मला आमदार बनायचंय, किंवा कॅबिनेट मिनिस्टर बनायचंय, ठीक आहे. ते वैयक्तिक ग्रोथ झाली, बरोबर. माझा इंटरेस्ट त्या वैयक्तिक ग्रोथ मध्ये नाहीये. माझा इंटरेस्ट मोस्टली या ह्याच्यामध्ये की मी काय घडवून आणू शकतो, बरोबर. हे सगळं त्याचा इफेक्ट असणार आहे. ही गोष्ट वैयक्तिक जे आपले अचीवमेंट असतात ना, ते नेहमी एक इफेक्ट किंवा साईड इफेक्ट असतं एका चांगल्या काम करण्याचे, बरोबर. एक चांगलं काम करत असतात, बरोबर. एक वाईट काम असणार, त्याचा साईड इफेक्ट होणार आहे,
तुमच्या लाईफवर, तुमच्या पर्सनल ग्रोथवर. ठीक आहे, एक चांगलं काम करायला गेलं तर त्याचा एक इफेक्ट चांगला असू शकतो. तर माझा फोकस या गोष्टीमध्ये की मी काय बदल घडवू शकतो आपल्या माझ्या एरियासाठी, माझ्या शहरासाठी, माझ्या देशासाठी मी काय करू शकतो, माझा फोकस त्या गोष्टीवर आहे. बाकी मी माझ्या वैयक्तिक लाईफ मध्ये मी सेट आहे. ठीक आहे, जेवढं माझ्या गरजा आहे त्याच्याहून जास्त मी कमवतो पैसे, माझ्या गरजा कमी आहेत. ठीक आहे, तीच एक गोष्ट आहे की मी त्या माझ्या गरजांपेक्षा थोडासा जास्त कमवतो, त्या गोष्टीमध्ये मी सेट आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ही एक छोटीशी भेटवस्तू. अरे वा,